सर्वप्रथम तर आपल्याला हे सांगणं इच्छितो की शिवसेनेनी आजपर्यंत मुंबईचा महापौर हे 23 महापौर आजपर्यंत दिलेले आहेत आणि तो प्रत्येक महापौर हा मराठीच आहे आणि मराठी आणि मुंबईच्या हितासाठी काम करणारच आहे. राहिला प्रश्न आदित्य ठाकरे साहेबांचा, तर आदित्य ठाकरे साहेबांचं मुंबईच्या प्रगतीवर, मुंबईच्या विकासावर आणि मुंबईच्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्यासाठी जे काही लक्ष आहे ते अत्यंत बारीकीने आदित्य ठाकरे साहेबांचं असतं. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की आदित्य ठाकरे साहेब हे ऑलरेडी आमदार आहेत, ते विधानसभेत आहेत. आदित्य ठाकरे साहेब मंत्री देखील होते, राज्याचे पर्यावरण मंत्री होते. आदित्य ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन हे मुंबई महानगरपालिकेवर वारंवार असतो. परंतु मुंबईचा महापौर हा उद्धवजी ठाकरे जो कोण ठरवतील तो मुंबईकर आणि मराठी माणूस आणि हा शिवसैनिकच असेल. नाही अर्थात, पण आदित्य ठाकरे असतील तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना एक आणखी ऊर्जा मिळेल. मुंबईकरांना ठाकरे ब्रँड भोवती मुंबईकर आणखी ठाकरे ब्रँडवर विश्वास ठेवतील असं वाटतंय का? जर आदित्य ठाकरेंचा चेहरा दिला गेला तर, निवडणुकीच्या आधी हा चेहरा डिक्लेअर झाला तर? उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा हा फडकवला जाईल. त्याच्यात कुठच्याही दुमत कोणाच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाही. परंतु मुंबईचा महापौर हा सर्वसाधारण नगरसेवक जो कोण शिवसेनेचा निवडून जाईल तो सर्वसामान्य महापौर त्यातनं उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे साहेब ठरवतील. बरं अखिलजी, तुम्ही जोडलेलेच राहा. आपल्यासोबत मनीषा कायंदेताई जोडल्या गेलेल्या आहेत, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या. त्यांच्याकडे जाऊया. मनीषाताई, अशी चर्चा सुरू झाली की आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार असतील. तसं झालं तर निवडणुकीवर परिणाम होईल का? असं त्यांनी अधिकृत घोषणा केली आहे का मी काही ऐकलेलं नाहीये. नाही, घोषणा झालेली नाही, चर्चा. नाही, चर्चेच्या आधारावर बाईट देणं काही योग्य नाहीये. मुळात म्हणजे पहिले निवडणूक होणार आहे, महायुतीचा विजय होईल याच्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जो कोण महापौर असेल तो महायुतीचा असेल. त्यामुळे आता कोण आहे जर तरच्या याच्यावर चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. जर तरच्या असं झालं तर तसं आणि तसं झालं तर तसं या चर्चांमध्ये मला भाग घेऊ इच्छित नाही मी. मनीषाताई, राजकीय शक्यतांबद्दल तर बोलावं लागेल, पण आपण ज्यावेळी राजकारणावर बोलतो तेव्हा मतदारांवर परिणाम होईल का जर आदित्य ठाकरे यांचं नाव आधी डिक्लेअर करण्यात आलं तर? अहो, पण ते आता आमदार आहेत, आता ते काय नगरसेवकसाठी उभे राहणार आहेत का? मुळात प्रश्न आहे आणि तो आमचा विषयच नाहीये. किंवा कसं आहे, नगराध्यक्षासाठी थेट निवडणूक नाहीये, काय महापौर पदाची थेट निवडणूक नाहीये. मुळात म्हणजे जे जे 227 नगरसेवक निवडून येतील त्यानंतर त्यातला महापौर बनतो. त्यामुळे या चर्चांनाच काही अर्थ नाही. मी पुन्हा तेच अधोरेखित करते. तुमच्या मतदारांवर परिणाम होईल आदित्य ठाकरेंचं नाव डिक्लेअर झालं तर? अहो, असे खूप नावं येऊन गेले. मुळात म्हणजे थेट मेयरची इलेक्शनच नाहीये ही, त्यामुळे तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. नाही, थेट मेयरची आपण अध्यक्षीय लोकशाहीमध्ये नाही आहोत हे ठाऊक आहे. मात्र तरीही ज्यावेळी पंतप्रधान पदाचं नाव आधीच सांगितलेलं असतं तेव्हा मतदारांवर परिणाम होतो. ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार हे आधीच सांगितलेलं असतं त्यावेळी मतदारांवर परिणाम होतो. म्हणून हा प्रश्न विचारतोय. बरं, तरी आता तुमचा एवढा रेटा आहेच तर असं आहे की मुळात म्हणजे मुंबईचा कायापालट गेले 2.5-3 वर्षात माननीय एकनाथजी शिंदेंनी केला. हे लोकांना माहित आहे. थांबलेली प्रोजेक्ट मेट्रो असेल, म्हणून बाकी अनेक कोस्टल रोड असेल, खूप सारे जे मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण रस्त्यांचं, म्हणून असं होत नाही. मुळात म्हणजे जो पक्ष ज्यांनी आता मुंबईचा कायापालट केलाय त्यातली ही नगरसेवकांची निवडणूक आहे आणि मला असं वाटत नाही की याच्यात लोक काम बघून मतदान करतात. चेहरा बघून मतदान केलं असतं तर मग आपण नटनाट्यांना पण उभं करूया ना मुंबईसाठी. मनीषाताई, यावर फक्त अखिल चित्रेंची कमेंट घेतो. अखिलजी, काय कमेंट हवी माझी? त्या म्हणतायत एकनाथ शिंदेंनी मागच्या 2 वर्षात कायापालट केलेला आहे संपूर्ण शहराचा आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे लोकांचा कल असेल. आदित्य ठाकरेंचं नाव दिलं तर त्याचा परिणाम होईल असं त्यांना वाटत नाही. हे बघा,
एकनाथ शिंदेंनी काय मुंबईचं कायापालट केलेलं आहे, काय मुंबईच्या रस्त्यांची काँक्रिटीकरणच्या नावाखाली जे काय वाट लावलेली आहे सगळ्या रस्त्यांची, 2 वर्षात रस्ते कंप्लीट होणार होते, त्याच्यानंतर तारीख पे तारीख काँक्रिटीकरण काय मुंबईच्या रस्त्यांचे झाले नाही, फक्त सगळे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे खिसे भरले गेले आणि मुंबईची वाट लावलेली आहे. आणि राहिला प्रश्न आदित्य ठाकरे साहेबांचा, तर आदित्य ठाकरे साहेबांनी मुंबईत जे काय मुंबईचा चेहरा बदली करायचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्यात आपल्या लक्षात असेल द नेचर वॉकवे मलबार हिल असेल किंवा कांदळवन उद्यान गोराई मॅनग्रोव्ह पार्क असेल किंवा मुंबई पब्लिक स्कूल असेल किंवा आपण जर पाहिलं तर सागरी सौंदर्य दर्शक मंच सी व्ह्यूइंग डेक असेल मुंबईत ठिकठिकाणी. त्याच्यानंतर ज्याच्यावर इतकी टीका करण्यात आली, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणल्यामुळे त्या झू मध्ये इतकं वादळ उठवण्यात आलं, पण आज सगळ्यात जास्ती आर्थिक लाभ हे जर मुंबई महानगरपालिकेला कुठून होत असेल तर ते त्या पेंग्विनमुळेच त्या मुंबईच्या झू मधनं होत आहे. तर आदित्य ठाकरेंचं विजन आणि मुंबईसाठीची दूरदृष्टी हे सर्वश्रुत आहे आणि मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी आदित्य साहेब हे सदैव तत्पर असतात आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कोण मुंबईचा महापौर असेल किंवा जी कोण सत्ता स्थापन केली जाईल मुंबई महानगरपालिकेत त्याच्यावर आदित्य ठाकरे साहेबांचं बारीक लक्ष असेल हे मात्र नाही. धन्यवाद अखिल चित्रेजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी आणि सोबतच मनीषा कायंदे सुद्धा आपल्या सोबत होत्या. मनीषा ताईंचे सुद्धा आभार.